चैताली घरातली सगळी कामं आवरून रात्री 11 वाजता तिच्या खोलीत आली. तिने दरवाजा बंद केला. तेवढ्यात तिच्या नवऱ्याने उमेशला तिला प्रेमाने त्याच्या मिठीत घेतलं आणि म्हणाला, चैताली, यार किती उशीर करत असतेस खोलीत यायला. लवकर लवकर घरातली कामं आवरत जा ना. चैताली म्हणाली, अहो बाबा रात्री उशिरा दूध घेतात, त्यामुळे त्यांना दूध दिल्याशिवाय मला खोलीत येता येत नाही. तिचं बोलणं ऐकून उमेश रागात फणफणत म्हणाला, की आई पण खूप उशिरापर्यंत टीव्ही बघत बसलेली असते, मग ती बाबांना दूध देऊ शकत नाही का? आता पण बघ ना, अजून हॉलमधून टीव्हीचा आवाज येत आहे. चैताली म्हणाली, अहो मग ठीक आहे ना. उमेश म्हणाला, तू आईशी या गोष्टीवर बोलून घे. चैताली म्हणाली, आणि तसंही जर मी कधी खोलीत आले तर आई मला आवाज देऊन बाहेर बोलवून घेतात. उमेश डोकं खाजवत म्हणाला, अरे यार, आता या गोष्टीवर आईशी कोण बोलणार? जाऊ दे, सोडून दे हे सगळं. चल ये लवकर, आपल्याला जो वेळ मिळाला आहे तो वेळ आपण बोलण्यात का घालवत बसलो आहे. असं म्हणत तो तिला उचलून बेडवर घेऊन आला. बेडवर येऊन तिला खाली ठेवतच होता. तेवढ्यात बाहेरून सासूबाईंचा आवाज आला, अगं सुनबाई, माझे गुडघे खूप दुखत आहेत, जरा कोमट तेलाने मालिश करून देते ना. उमेश आणि चैताली एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. सासूचा आवाज आल्या आल्या चैताली स्वतःला नवऱ्याच्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न करायला लागली. त्यामुळे नाईलाजाने उमेशला पण तिला त्याच्या मिठीतून सोडायला लागले. पण त्याला खूप विचित्र वाटत होतं, कारण आत्ताच 2 महिन्यापूर्वी त्यांचं नवीन लग्न झालं होतं. त्या अगोदर तर त्याची आई एकदम व्यवस्थित आणि फिट होती, पण आता सून आल्यावर लगेच एक ग्लास पाणी आणायला पण सुनेला आवाज देत होती. हे बघून उमेशला खूप आश्चर्य वाटत होतं, कारण घरात त्याच्या 2 लहान बहिणी पण होत्या. तरी पण त्याची आई त्या दोघींना काहीच काम करायला लावत नव्हती आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुनेला आवाज देत असायची. उलट ती त्या दोघींना म्हणायची की तुमच्या दोघींची लग्न करून सासरी जायचं आहे आणि तिथे गेल्यावर तर तुम्हाला कामच करायचे आहेत, तर मग माहेरी आरामात राहा. आईच्या पुढे उमेश काही बोलू पण शकत नव्हता आणि काही बोलायला गेला तर त्याची आई उलट त्यालाच 4 गोष्टी सुनावत असायची आणि म्हणायची की आजकालची पोरं तर अशा आहेत की लग्न झाल्यानंतर फक्त त्यांच्या बायकांचं सुख आणि सुविधांचा विचार करतात. आई वडिलांचा, बहिणींचा विचार करतच नाहीत. त्यांना तर फक्त त्यांच्या बायकोसोबत वेळ घालवायचा असतो. त्यामुळे ते लोक घरातल्या माणसांचा जरा पण विचार करत नाहीत. अशी मुलं तर बायकोचा गुलाम असतात. असं सगळं ऐकून उमेशचं तोंड पहिलेच बंद झालं होतं. त्यामुळे मनात असून पण तो बायकोच्या बाजूने काहीच बोलू शकत नव्हता, कारण त्याला भीती वाटत होती की आई त्याला पण बायकोचा गुलाम म्हणायला लागेल. त्याच्या आईने अगोदरच हे सगळं जबरदस्तीने त्याच्यासमोर सारखं सारखं बोलून त्याच्यावर दबाव बनवला होता, म्हणजे तो बायकोच्या बाजूने काहीच बोलणार नाही. इकडे चैताली पण नवी नवरी होती, पण सासूच्या अशा वागण्यामुळे ती खूप वैतागून गेली होती. 1 आठवड्यानंतर तिची सासू तिला म्हणाली, सुनबाई, उमेशचं प्रमोशन झालं आहे. या आनंदात मी जवळच्या काही मैत्रिणी आणि पाहुण्यांना जेवायला आपल्या घरी बोलावलं आहे, त्यामुळे सगळी तयारी तू बघ. हे ऐकून चैताली म्हणाली, सासूबाई, एवढं सगळं जेवण बनवायला आपण कुठल्या तरी आचार्याला बोलून घेऊया का? तिची सासू म्हणाली, नको सुनबाई, आपल्या इथे बाहेरचे लोक जेवण बनवायला येत नाहीत, जास्त लोक येणार नाहीत, तू काळजी करू नकोस, आपण सगळे मिळून मिसळून काम करूया. असं म्हणत कामाच्या नावावर तिच्या सासूने फक्त छोले भिजवून ठेवले, पुलाव करायला तांदूळ भिजवून ठेवले आणि भजी बनवायला बेसन पीठ भिजवले. बाकी सगळी कामं सुनेला करायला तशीच ठेवली. एवढ्या सगळ्यांच्या लोकांची भाजी आणि पीठ मळूनच चैतालीची हालत खराब झाली. अजून बाकीचं सगळं जेवण करायचं शिल्लक होतं. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी यायला लागलं. डोळ्यांची आग व्हायला लागली. तिचे डोळे सुजले होते आणि घरातले कोणीही मदत करायला तयार नव्हते. सासरे आणि नवरा दोघेही कामावर गेले होते. संध्याकाळी ते लोक कामावरून घरी परत आले तोपर्यंत सगळे पाहुणे आले होते आणि जेवण पण बनवून तयार झालं होतं. सगळं काम करून करून चैताली एवढी थकून गेली होती की तिला अशक्तपणा जाणवायला लागला होता. तरी पण सगळ्या पाहुण्यांना जेवण वाढत होती, गरम गरम पुऱ्या करून देत होती. हळूहळू करून सगळे पाहुणे जेवण करून आपापल्या घरी जायला लागले. एवढं सगळं काम करून
थकून शेवटी तिला जेवण पण नीट खाल्लं जात नव्हतं. तिला असं वाटत होतं की आत्ताच्या आत्ता कुठेतरी झोपायला जागा मिळायला हवी, म्हणजे आरामात ती झोपून जाईल. तिला घरातलं काम आवरून थोडाच वेळ झाला होता. इकडे उमेश पण खोलीत बायकोची वाट बघून बघून शेवटी झोपला होता. हॉलची साफसफाई करून तिच्या शरीराने शेवटचा इशारा दिला होता. ती किचनची लाईट बंद करून खोलीकडे निघालीच होती. तेवढ्यात तिची सासू तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, "सुनबाई, तू कुठे निघाली आहेस?" चैताली म्हणाली, "सासूबाई, मला खूप झोप आली आहे, म्हणून मी झोपायला निघाली आहे. आज खूप उशीर झाला आहे." तिची सासू म्हणाली, "अगं, पण अजून खरकटी भांडी घासायची उरली आहेत ना." ते ऐकून चैताली म्हणाली, "सासूबाई, रात्रीचे 11 वाजले आहेत. भांडी मी उद्या सकाळी उठल्यानंतर घासते. आत्ता मला झोपू द्या." तिची सासू म्हणाली, "अगं सुनबाई, आत्ताशी रात्रीचे 11 तर वाजले आहेत. आमच्या इथे अशी खरकटी भांडी रात्रभर ठेवत नाहीत. आणि तसंही तुझा नवरा झोपला आहे, त्यामुळे भांडी हळूहळू घास. जास्त आवाज करू नकोस, त्याची झोपमोड होईल." सासूचं बोलणं ऐकून चैताली स्तब्ध झाली, कारण थकल्यामुळे आणि खूप झोप आल्यामुळे तिचे डोळे आपोआप बंद व्हायला लागले होते. तिच्या सासूला फक्त त्यांच्या मुलाच्या झोपेची काळजी होती. मग ती हळू आवाजात म्हणाली, "सासूबाई, मी पण खूप थकले आहे. मला पण खूप झोप आली आहे. भांडी मी उद्या सकाळी घासते." तिची सासू म्हणाली, "सुनबाई, अशी खरकटी भांडी किचनमध्ये रात्रभर ठेवलेली चांगली नसतात. एवढीशी भांडी घासायला किती वेळ लागणार आहे? बघितला तर अर्धा तास. आत्ता मला पण खूप झोप आली आहे आणि मी झोपायला जात आहे. तू भांडी घासून मगच झोपायला जा." चैताली म्हणाली, "सासूबाई, तुम्हाला तर फक्त तुमच्या मुलाच्या आणि तुमच्या झोपेची काळजी आहे, पण सुनेच्या झोपेचं काय? मी पण माणूस आहे, मला पण थकवा येतो. मला यावेळी तुमच्यासोबत जास्त वाद घालायचा नाही. पण बस, आता मला पण खूप झोप आली आहे आणि मी झोपायला जात आहे." तिची सासू तिला टोमणे मारत शिवाय देत म्हणाली, "अजून तर हिच्या लग्नाला 2 महिने झाले नाहीत आणि ही मला आत्ताच उलट उत्तर द्यायला लागली आहे. चांगल्या घरच्या सुनेची अशी लक्षणं असतात का?" तेवढ्यात चैतालीच्या सासऱ्यांचा मागून आवाज आला, "अहो मालकीनबाई, चांगल्या घरातल्या सासू अशा असतात का, ज्या सुनेच्याबद्दल असा विचार करतात, त्यांची काळजी घेत नाहीत, त्यांना झोपून देत नाहीत? अहो, मी तर विचार केला होता की तुम्ही स्वतः 2 मुलीच्या आई आहात, तर सुनेला पण आनंदात ठेवाल, तिचा त्रास समजून घेण्याचा प्रयत्न कराल. आपल्याला पण 2 मुली आहेत. उद्या त्या पण लग्न करून सासरी जाणार आहेत. त्यांना पण सासरी असं जबरदस्तीने काम करायला लावले, म्हणजे त्यांना वेळेवर झोपून दिलं नाही, तर मग तुम्हाला कसं वाटेल?" नवऱ्याचं बोलणं ऐकून माधवीताई म्हणाल्या, "अहो, माझ्या दोन्ही मुलींना मध्ये आणायची गरज नाही. एका सुनेला घरात कसं राहायला पाहिजे तेच मी सुनबाईला समजावून सांगत होते." माधवीताईंचं बोलणं ऐकून त्यांचा नवरा म्हणाला, "तू तर खूप साधी आणि सरळ बनण्याचा प्रयत्न करत आहेस. तुझ्या मुली पण कुणाच्या तरी घरी सून बनून जाणार आहेत. मग त्यांच्यावर पण हा नियम लागू करणार आहेस का?" नवऱ्याच्या बोलण्याने माधवीताई फणफणत म्हणाल्या, "मग तुम्हाला काय वाटतं की किचनमध्ये खरकटी भांडी मी तशीच पडून देऊ का?" माधवीताईंचं बोलणं ऐकून त्यांचा नवरा म्हणाला, "अगं, तू पण या घरची सून होतीस. मग कधी माझ्या आईने तुला तुझ्या झोपेची समझोता करायला सांगितला होता का? जर असं असेल तर मग चल, तू पण सुनबाईला कामात मदत कर. दोघी मिळून भांडी घासा, म्हणजे लवकर घासून होतील." माधवीताई म्हणाल्या, "मला तर नीट उभं पण राहता येत नाही. मी एवढी थकलेली आहे." त्यांचं बोलणं मध्येच तोडत त्यांचा नवरा म्हणाला, "अगं, सुनबाई पण थकली आहे. मी तर बोलत आहे की तू आत्ता सुनबाईला झोपायला सांग. अगं, एवढी सगळी भांडी सुनबाई एकटी कशी घासणार आहे? तू घरात जास्त पाहुणे बोलवले होतेस, मग तू कागदाच्या पत्रावळ्या आणि प्लास्टिकचे कप वापरायचे होतेस ना. एवढी सगळी भांडी काढायची काय गरज होती? पत्रावळ्या आणल्या असत्या तर एवढी सगळी भांडी घासायला पडलीच नसती. आता एक काम करा, उद्या सकाळी मी कुणाला तरी भांडी घासायला बोलवून घेतो. तुम्ही दोघी जाऊन आराम करा." त्यांना खूप राग आला होता. ते रागात म्हणाले, "आता माझं डोकं जास्त फिरवू नकोस, नाहीतर लक्षात ठेव, इथून पुढे तू कधी गावी गेलीस तर तिथे पण मोठा कुठला तरी कार्यक्रम ठेवीन
आणि त्याची सगळी भांडी तुला एकटीला घासायला सांगेन. इथे तर तू सासू आहेस, पण गावाकडे तू एक सून आहेस. माधवीताईंनी काही न बोलता शांतपणे तिथून जाण्यातच शहाणपणा समजला आणि हळूच तिथून निघून गेल्या. त्या गेल्यानंतर चैतालीने भरल्या आवाजात सासऱ्यांचे आभार मानले आणि म्हणाली, बाबा तुम्ही माझा एवढा विचार केला. असं म्हणत आनंदाने चैताली तिच्या खोलीत झोपायला गेली. आता तिला छान वाटत होतं की तिने चांगली सून होण्याच्या नादात तिच्या झोपेशी समझोता केला नाही. नाहीतर कितीतरी अशा स्त्रिया असतात ज्या चांगली सून बनण्यासाठी स्वतःला कामात बुडवून घेतात, पण त्या चांगल्या सुना बनतात का नाही बनत ती वेगळी गोष्ट आहे. पण खरी गोष्ट ही आहे की या सगळ्या नादात त्या स्वतःच्या तब्येतीशी समझोता करतात. आज चैतालीच्या सासऱ्यांनी त्यांच्या बायकोला त्यांची चूक दाखवली की त्या सुनेशी किती चुकीचं आणि अयोग्य वागत होत्या.